श्री स्वामी समर्थ. बखर. पुराणिकांच्या निंदेस उत्तर. एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर निजले असता बाबा सबनीसांचा एक मेहुणा जो पुराणिक होता त्याने संन्याशास गादी कशास पाहिजे अशी निंदा केली. पुराणिक बुवांनी महाराजांनी त्यावेळेस काही जबाब दिला नाही. 1 महिना गेल्यावर समर्थ एके दिवशी कडब गावात जाण्यास निघाले. पुराणिक बुवा बरोबर होतेच. जाता जाता कडब गावापलीकडे डोंगर आहे, त्यावर सायंकाळच्या सुमारास चढू लागले. परंतु पुराणिक बुवा परत जाण्याबद्दल महाराजांची विनंती करू लागले. होय होय असे म्हणून समर्थ डोंगरावर गेले. थंडीचे दिवस, अंधारी रात्र, अंथरूण पांघरूण, खाणेपिणे जवळ काही नाही. ही स्थिती पाहून पुराणिक बुवा घाबरले. महाराजांनी आपली छाटी एका काळ्या पथरावर टाकून तिथेच आराम केला. पुराणिक बुवास थंडीने कापरे भरले. अंगावर वस्त्र होते, त्याने थंडी राहीना. महाराज, थंडी फार वाजते, काय करावे म्हणून केविल वारीने प्रार्थना करू लागला. महाराजांनी त्यास उत्तर दिले. मऊ मऊ गादी कशी आहे? पुराणिक बुवास 1 महिन्यापूर्वी महाराज गादीवर निसतात वगैरे निंदा केल्याचे स्मरण झाले, म्हणून त्यांना पश्चाताप होऊन अनन्य भावाने शरण जाऊन त्यांनी श्रींजवळ क्षमा मागितली. महाराजांना गादी व दगड सारखाच आहे अशी त्यांची खात्री झाली. रात्रभर तेथे राहून सकाळी अक्कलकोटास आले व आपली झालेली फजिती त्यांनी लोकांना सांगितली. पुढे तो श्रींचा भक्त बनला. उत्तरोत्तर महाराजांचे वैभव वाढून मोठ्या राजाप्रमाणे त्यांचा थाट बनून राहिला. मेणा, घोडे, पालखी, चौघडा, गायी, दुकाने वगैरे जिकडे महाराज असतील तिकडे तिकडे. मग शेतात असोत, माळावर, स्मशानात, जेथे असतील तेथे हा थाट असावयाचाच. श्री स्वामी समर्थ. बखर. भुजंगाची गोष्ट. विंचुरकरांनी भुजंग नावाच्या एक चपराशी समर्थांना दिला होता. त्याला महाराज फिरंगी म्हणून हाक मारीत. राजेसाहेबांची व राणीची श्रींच्या ठिकाणी फार भक्ती होती. महाराज राजवाड्यात 8-8, 15-15 दिवस राहत असत. राजवाड्यात फक्त बायकांचंच दर्शनास जाण्याची परवानगी असे. बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याबाहेर दर्शनाकरिता थपकून राहत. सायंकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून महाराज यात्रेकरूंना दर्शन देत. काही वेळेस असे होई की बाहेर तिष्ठत असलेल्या लोकांपैकी एखाद्या मनुष्याचे नेमके नाव, खाणाखुणा सांगून एखाद्या चपराशाकडून महाराज त्याला आत बोलावून सर्वांसमक्ष त्या मनुष्याजवळ चांगल्या प्रकारे भाषण करीत. त्याला काही एक प्रकारची सेवा सांगून प्रसाद देऊन मोठ्या प्रेमाने निरोप देत. पुढे जेव्हा यात्रेची फारच गर्दी होऊ लागली त्यावेळी चोळाप्पा महाराजांना मोठ्या प्रातःकाळी स्नान घालून आरती, नैवेद्य करीत असे. नित्य केशर कस्तुरीचे मिश्रण करून त्याचे गंध महाराजांच्या कपाळी लावीत. महाराज 3 आचमने घेत. चोळाप्पा किंवा सुंदराबाई महाराजांना भरवीत असे. एकदा उजाडले की दर्शनाची दाटी होई. रात्री 10 वाजेपर्यंत नित्य शेकडो लोक येत. महाराजांच्या बाललीला, दर्शनास येणाऱ्या मनुष्याच्या मनातील इंगित जाणण्याचे खेळ एकसारखे चाललेले असत. मध्ये मध्ये महाराज निद्रिस्त होत. दुपारच्या वेळी लहर आल्यास महाराज थोडे जेवीत. एखाद्या वेळेस 8-8 दिवस अन्नपाण्या वाचून महाराज राहत. महाराजांची त्रिकाल आरती होत असे. बहुतेक दत्ताची आरती महाराजांपुढे म्हणत असत. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनाची इतकी गर्दी होत असे की महाराजांना विश्रांती कशी ती मिळतच नसे. खुणा किंवा प्रत्यक्ष भेटीने दर्शनास आलेल्या मनुष्याच्या मनातील गोष्टीचा खुलासा महाराज करीत. साधू, भोंडू, धूर्त, कपटी याप्रमाणे ज्या स्वभावाचा मनुष्य असेल त्या स्वभावाची परीक्षा महाराज तेव्हाच करीत. भक्तीने महाराज वश होत असत. कपटी मनुष्याची मात्र महाराजांपुढे चालत नसे. श्री स्वामी समर्थ. बखर. कबीरपंथी बुवांची गोष्ट. एकदा अशी गोष्ट घडली की एक कबीरपंथी बुवा अक्कलकोटास आला. रोज प्रातःकाळी स्नान करून नाना प्रकारचे टिळे व मुद्रा अंगास लावून, गळ्यात नाना प्रकारच्या माळा घालून, डोक्याला पटका बांधून, हातात वीणा घेऊन मोठमोठ्याने बुवा पदे व अभंग म्हणत गावभर भिक्षा मागत फिरत असे. दिसण्यात साधूचे सोंग उत्तम दिसत असे. एके दिवशी श्री स्वामींची स्वारी गणपतराव जोशी यांच्या देवडीवर बसली असता बुवांची फेरी तेथे आली. संतन की बानी साधुराम ए संतन की बानी हे पद बुवा म्हणत होते.
महाराजांनी कबीरपंथी बुवास पाहताच आपला अंगठा व एक बोट वासून योनीची आकृती दाखवून त्या आकृतीत दुसऱ्या हाताचे बोट घालून त्याची काढघाल करून बुवांना म्हणाले, ए संतन की बानी साधुराम ए संतन की बानी, म्हणून महाराज पोट धरून हसू लागले. हे पाहून मंडळींना फारच आश्चर्य वाटले व बुवा ढोंगी असावा असे वाटून जोशी व 2-4 मंडळी बुवांच्या बिराढाचा शोध करीत गेले. तो एक बैरागीण बुवांच्या सेवेत असलेली दिसली. विशेष तपास करता ती बाई एका गृहस्थाची लग्नाची असून कबीरपंथी बुवांनी तिजला नादी लावून काढून आणल्याचे कळले. आपले पाप बाहेर पडल्यामुळे बुवा अक्कलकोटाहून पळून गेला. आळशी मनुष्याचे तोंड पाहू नये असे महाराज हमेशा म्हणत. कोणी ढोंगी पोटार्थी आला असता, आयते खायला हुडकतो, मादरचोदा, बापाची मत्ता, असे महाराज त्यास रागे भरत. कोणी भक्त आपली मनोकामना लवकर पूर्ण होण्याविषयी मनात चिंतन करीत असल्यास, उतावळा सो बाभळा, धीर सो गंभीर, उतावळा नवरा, गुडघ्यास बाशिंग, ह्याप्रमाणे महाराज म्हणत. ज्ञान होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्याला अधिकाराप्रमाणे कर्ममार्ग, भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग दाखवीत.